ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याची जय्यत तयारी केली जाते। शिंदे आज काय बोलणार? महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे काही सूतोवाच करणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया नेस्कोला। आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांच्याकडे। संतोष, तिकडे शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली असेल, कसं वातावरण आहे, कसा जल्लोष आहे? पूर्णपणे पाहिलं तर आपण नेस्को सेंटर मध्ये आहोत। आता सध्या पूर्ण तयारी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मागे जो मंच आहे त्या मंचावरती बघितलं एकूण 50 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। नेते असतील, उपनेते असतील, मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्यांच्यासाठी एक खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। पूर्ण मंच सजलेला आहे। मंच पूर्णपणे मंचावरती जी तयारी असते ती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। मागे पाहिलं तरी पूर्ण झेंडे लावण्यात आलेले आहेत। झेंड्याची पूर्ण कामं झाले। खुर्च्यावरती जे फलक ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक खुर्चीवरती। आणि पाहिलं गेलं तर आगामी निवडणुकीला घेऊन काय शिंदे बोलतील का, हे पण महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष त्या भाषणावरती लावलेलं आहे। परत आपण पाहिलं तर काही तासापासून पाऊस सुद्धा आता बंद झालेला आहे। पावसाचा सावट होता, त्याचमुळे तो निर्णय घेतलेला होता। नेस्को मध्ये पाऊस आता सध्या उपनगरामध्ये बंद आहे। तर ते शिवसैनिक येण्यासाठी जे अजून सुरुवात झालेली नाहीये, पण मात्र शिवसैनिक लवकरच येतील। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 6 वाजता ही सभा सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्यानंतर या जे सभामध्ये जे बोलण्याचे जे सभामध्ये जे संबोधित करतील, ज्योती वाघमारे असतील, गुलाबराव पाटील असतील, ज्येष्ठ नेते आपले रामदास कदम असतील, हे जे सर्व नेते मंडळी आहेत ते जे भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र जे पूर्ण त्या सभेची जी सांगता आहे, ती सभेची सांगता जे मुख्य शिवसेनेचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, हे करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।